नमस्कार मित्रांनो, आज आपण शोभा बोंद्रे यांचा वहिनींचा सुसाट सल्ला हा पाठ बघणार आहोत। या पाठामध्ये वहिनी ज्या प्रकारे घरातील समस्या सोडवतात, घरामध्ये मोठी व्यक्ती असते ती घरातील काही अडीअडचणी असेल तर ते सोडवण्याचं काम करतात, तसं या पाठामध्ये काल्पनिक कार्यक्रमामध्ये खास काही वैशिष्ट्ये बघायचे, काल्पनिक वहिनी आणि ती खास वैशिष्ट्ये बघायची आहे। दूरदर्शनवरती या स्वरूपाच्या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये आपण खालीलप्रमाणे बघणार आहोत। वहिनींचा सल्ला कार्यक्रमाची वैशिष्ट्ये। पहिलं वैशिष्ट्य आहे वास्तववादी प्रश्नांची मांडणी। या कार्यक्रमामध्ये सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ती वास्तववादी वैशिष्ट्ये, वास्तववादी प्रश्नांची मांडणी कशी करायची आहे। प्रश्न हा घरगुती आहे पण रोजच्या जगण्यातील असतात। रोजच्या जगण्यामध्ये आपण होतो घरोघरी मातीच्या चुली, तशा प्रकारचे ह्या प्रत्येक घरामध्ये ते प्रश्न आहे आणि ह्या गृहिणींना ही धावपळ आहे। या धावपळीमध्ये मुलांना सांभाळणं, मुलांचा अभ्यास, मुलांची डबे, पतीच्या ऑफिसला जायचा तणाव, त्यांना डबा करून दे, याच्यासारख्या साधे प्रश्न हे विषय यामध्ये घेतलेले आहे। म्हणजेच घरगुती वास्तववादी प्रश्न पहिल्या याच्यात मांडलेले आहे। दुसरं व्यावहारिक आणि सुसाट तोडगा। तोडगा म्हणजे विद्यार्थ्यांनो त्या समस्यावरती असलेला उपाय। मग वहिनी केवळ तत्वज्ञान सांगत नाही, नुसतं तत्वज्ञान सांगून मोकळं होत नाही, तर व्यवहार कसा पाहिजे, त्याचं प्रॅक्टिकल कसं पाहिजे त्याच्याविषयी सल्ला देतात। सल्ला देताना त्यामध्ये सल्ला कशा स्वरूपाचा असतो, कारण तो कमी वेळात आणि प्रभावी सल्ला असणं गरजेचं असतं। कमी वेळेत आणि प्रभावी सल्ला म्हणजे घरातील कामाची विभागणी कशी करावी याचे ठोस नियोजन वहिनी करून देतात। एक कोणाच्या बाबतीत घरामध्ये असणारी गृहिणी आहे किंवा नोकरी करणारी गृहिणी आहे, तिच्याविषयी हे ठोस नियोजन या ठिकाणी वहिनींनी केलेलं आहे। आता आपल्याला पुढचा तिसरा मुद्दा बघायचा आहे। आपल्याला हा आधुनिक दृष्टिकोन हा तिसरा मुद्दा बघायचा आहे। जुन्या पिढीची परंपरा आणि नवीन विचार यांचं महत्व सांगितलेले। घरचे काम फक्त स्त्रीची जबाबदारी नाही, हे क्रांतिकारी विचार वहिनीने यामध्ये सहज मांडलेले। बघा, या ठिकाणी चूल आणि मूल एवढंच महत्वाचं नाही, या ठिकाणी तुम्ही 21व्या शतकात चालले तर ते कशा प्रकारे जायचं आहे, अशा प्रकारची जुनी जी काही रूढी परंपरा आहे ही सोडून नवे आधुनिक विचार या ठिकाणी या पाठात मांडलेले आहे। पुढचे मुद्दे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। माझी व्हिडिओ आवडल्यास